टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांचं वय, त्यांचं आरोग्य, महाराष्ट्रातलं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातलं तापमान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या पायाभूत सुविधा या सर्व बाबींचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून तयार करण्यात आलेलं परीक्षेचं जे वेळापत्रक आहे हे अत्यंत अवास्तव, अप्रासंगिक आणि अनाकलनीय आहे। आणि त्यामुळं आमची अशी मागणी आहे की प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपेल अशा प्रकारचं सुधारित वेळापत्रक SCERTनं तयार करावं। आतापर्यंतची काय प्रोसेस होती आणि आता कधीपासून परीक्षा ठेवलेल्या आहेत? यापूर्वी साधारणतः परीक्षेचं वेळापत्रक तयार करण्याचे अधिकार एकतर शिक्षणाधिकारी अथवा शाळा प्रमुखांना म्हणजे मुख्याध्यापकांना राहत होते आणि त्या अनुषंगाने शाळांचं असं नियोजन राहत होतं की एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण परीक्षा संपून जात होत्या। पण यावर्षी किंवा अलीकडे 1-2 वर्षापासून SCERT अशा प्रकारचं वेळापत्रक तयार करतं आणि त्यामध्ये राज्यातल्या प्राकृतिक स्थितीचा आणि तापमानाचा कुठलाही विचार केला जात नाही असं आमचं म्हणणं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।